All the content on this channel is only for educational purpose. I am not a SEBI registered investment advisor. नमस्कार ट्रेडर्स, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रेडिंग चॅलेंजच्या डे 16 मध्ये म्हणजेच दिवस 16. तर आजच्या दिवशी प्रॉफिट झाले का लॉस झाले मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर करतो. तुमच्यासोबत सुद्धा काय झाले तुम्ही मला या व्हिडिओमध्ये क्लिअर करा. तर मी तुम्हाला सांगतो, आज होती सेन्सेक्सची एक्सपायरी आणि एक्सपायरी मध्ये आपण एक सेन्सेक्स मध्ये ट्रेड घेतला आणि एकदम असा जबरदस्त ट्रेड होता. सर्व काही लॉजिक मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करतो आणि जर तुम्ही नवीन असाल तर मी तुम्हाला सांगतो, मी जे काही दररोज ट्रेड घेतो हे तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये इथं शेअर करत असतो आणि हा व्हिडिओ दररोज रात्री 6 वाजता या चॅनलवरती येतो. त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला बरंच काही शिकायला भेटेल. तर चला जरा वेळ न लावता या व्हिडिओला आपण सुरू करून टाकूया. तर ट्रेडर्स, आपल्याला आज सेन्सेक्सच्या एक्सपायरी मध्ये आपल्याला सेन्सेक्सच्या 84,800च्या पुट मध्ये 2022 रुपयाचं प्रॉफिट झालेला आहे. तुम्ही इथं बघू शकताय 18 डिसेंबर एक्सपायरी आजच आहे. ओके, तर आज आपल्याला इथं प्रॉफिट झालेला आहे. तर हा ट्रेड मी तुम्हाला सांगतो, याच्या मागचं अनालिसिस आणि तुम्हाला सेन्सेक्सचा चार्ट पण थोडा समजावतो. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा याला मी इथं क्लोज करतो. तुम्ही तर काय प्रॉफिट बघितलायच, तर हा आपला आपण आज घेतलेला ट्रेड आहे. तर हे इथं का घेतला ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. तर हे बघू शकताय, इकडं आहे आपला सेन्सेक्सचा चार्ट. 5 मिनिटाच्या कॅन्डल मध्ये मी ह्याला ओपन केलाय. ठीक आहे, तर याला 5 मिनिटाच्या कॅन्डल मध्ये ओपन केलाय. पण ही लॉजिक तुम्हाला मी सगळ्यात पहिल्यांदा सांगतो. सगळ्यात पहिले तर सांगतो, मार्केट जे आहे ते आज गॅप डाऊन ओपन झालेलं होतं. ओके, आज मार्केट गॅप डाऊन ओपन झालेलं होतं. 150 का काहीतरी पॉईंटने गॅप डाऊन ओपन झालं होतं. त्याच्यानंतर मार्केट वरी गेलं आणि वरी गेल्यानंतर ना इथून बघू शकताय EMA ला जसं टच झालं मार्केट आणखीन एकदा हे बघू शकताय खाली यायला सुरुवात झाली. ठीक आहे, खाली यायला सुरुवात झाल्यानंतर ही 5 मिनिटाची कॅन्डल जेव्हा इथं खाली ह्याच्या क्लोज झाली, ह्या अलीकडच्या कॅन्डलच्या चौथी कॅन्डल जी आहे ती 5 मिनिटाची कॅन्डल खाली क्लोज झाल्यानंतर मी इथं ट्रेडला प्लॅन केला. हे बघू शकताय, बरोबर इथं मी ट्रेडला प्लॅन केला आणि प्लॅन केल्यानंतर ह्याचा एसएल हाच ठेवला होता एकदम छोटासा. त्याच्यानंतर बघू शकताय जी मार्केटनं मुवमेंट दिली या EMAच्या जीवावर, ते एकदम असं खाली मार्केट गेलं. मी लगेच इथं ट्रेड प्लॅन केल्यानंतर आपल्याला इथं एक्झॅक्ट 100 पॉईंट मध्ये आपण जे आहे ते ट्रेडला एक्झिट केलं. एसएल हा खालचा ठेवला होता प्रीमियमचा आणि इथं बघू शकता आपण एक्झिट केल्यानंतर मार्केट एकदम खाली आले. तर मी इथं एक्झिट का केलं ह्याचं पण तुम्हाला लॉजिक सांगतो. तर तुम्ही इथं बघत असाल, हा 1 मिनिटाचा चार्ट आहे आणि हे बघू शकताय जी रेड कॅन्डल झाली होती एकदम म्हणजे भिंगरीच झाली. हे बघू शकताय एकदम भिंगरी कॅन्डल जी आहे ती रेड मध्ये झाल्यानंतर ना इथं कसं असते, एक नियोजन असते. मार्केट एकतर खाली जाईल किंवा एकतर वरी जाईल. ग्रीन मध्ये झाले तर वरी जायचे चान्सेस असतात आणि रेड मध्ये झाले तर खाली जायचे चान्सेस असतात. पण मी तर रिस्क न घेता जी मार्केट ही कॅन्डल झाल्यानंतर ना लगेच इथं एक्झिट केलं. 100 पॉईंट का असं आपण इथं कॅप्चर केले आणि इथं एक्झिट करून टाकलं. एक्झिट केल्यानंतर बघू शकताय मार्केट त्या लेवल पासूनच खाली आलेला आहे. म्हणजे आपलं जे आहे ते लॉजिक एकदम बरोबर झालं आणि आपण बरोबर ट्रेड प्लॅन केला होता. ओके, तर हाच होता आपला आजचा ट्रेड. तुम्हाला कसा वाटलाय कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही सुद्धा ट्रेड घेतला असेल तर कमेंट्स करून नक्कीच सांगा, तुम्हाला प्रॉफिट झालाय का लॉस झालाय. तर अशा पद्धतीने हा आपला ट्रेड होता. पण ट्रेड प्लॅन का केला हे पण बघू शकताय. पुल बॅक इथं दिला होता, तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं. EMA वरनं जेव्हा मार्केट खाली आले एकदम टच करून आपण इथं ट्रेड प्लॅन केला, बिकॉज ही 5 मिनिटाची कॅन्डल इकडे खाली क्लोज झाली. ओके, सो सकाळ सकाळीच आपण ट्रेड घेतला होता आणि सकाळ सकाळी तुम्ही इथं आता बघू शकता 10:47 झालेत. 18/12/2025 हा आता टायमिंग आहे चालू. ओके, तर लगेच आपलं 10च्या आधी म्हणजे 10 नंतर जे म्हणजे त्याच्या आसपास जे होता टायमिंग मला एक्झॅक्ट माहित नाही, तिथं आपला ट्रेड कम्प्लीट झाला. तर आपण लगेच इथं आता व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. तर चला, हाच होता आपला आजचा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला इथं अशाच पद्धतीचे व्हिडिओ बघायला भेटणार आहेत. तर चला, भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून टाका आणि काळजी घ्या. चला, बाय, धन्यवाद.